डहाणू ते कोसबाड मार्गावरील रेल्वे ब्रिज खाली पावसाळ्यात सातत्याने साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे। या मार्गावरील वाहतूक मोठ्या अडथळ्यात सापडत आहे। विशेषतः रिक्षा, दुचाकी आणि इतर लहान वाहन चालकांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरत आहे। या मार्गावर पाणी साचल्यामुळे रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने वाहन चालक अंदाजावर गाडी चालवतात। जरा जरी जोरदार पाऊस झाला तरी संपूर्ण रस्ता हा जलमय होतो आणि वाहतूक ठप्प होते। त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढत आहे। या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर रिक्षा, दुचाकी आणि पादचारी यांची ये-जा असते। या भागातून जाताना रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांमुळे बाजूने चालणाऱ्या पादचाऱ्यांवर पाणी उडण्याचे प्रकार देखील वारंवार घडत आहेत। या त्रासापासून बचाव करण्यासाठी काही नागरिक थेट रेल्वे ब्रिजवरून रेल्वे लाईन ओलांडण्याचा धोका पत्करतात। ही रेल्वे लाईन सतत सक्रिय असल्याने कोणत्याही क्षणी जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारताही येत नाही। स्थानिक रिक्षा चालकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या कित्येक वर्षापासून ही समस्या येथे कायम आहे। तसेच थोड्या मोठ्या उंच पिकअप किंवा टेम्पो जाऊ नये म्हणून वरती लोखंडी रॉड लावलेला आहे। त्याच्यामुळे उंच वाहन जाऊ शकत नाही। त्या वाहनांना 2-3 किलोमीटरचा फिरून प्रवास करावा लागतो। तर पावसाचे प्रमाण थोडे वाढले की रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि वाहतुकीची फार वाताहत होते। मात्र अद्यापही प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीये, असं रिक्षा चालकांनी सांगितलं। અમે રિક્ષા ચલાવીએ તો પેસેન્જર ભરીને લઈ જાય તો વરસાદમાં એટલું વાંડીના ઉપર કમર એટલું પાણી હોય તો એટલો ત્રાસ થઈ સામેથી મારુતિવાળા આવે ઝટપટ પાણી ઉડાવવા જાય। મારુતિવાળાને અમે કંઈ બોલીએ તો દાદાગીરી વાત કે પોલીસને ફોન કરું, તમારું કંઈ ચાલે નહીં, તમે રિક્ષાવાળા એ બધી દમદાટી કરે। રિક્ષાવાળાને દમ આપે મારુતિવાળા ને પોલીસમાં દમ આપું, તમને અંદર કરાવું, આવું બધું બોલે ને હમણાં ખૂબ જ ત્રાસ છે। અમે કેવી રીતે ધંધો કરીએ હતા? પેસેન્જર પાણી ભરેલો પેસેન્જરને ઉતારીને પછી લગભગ 5-7 કિલોમીટર રાઉન્ડ મારીને રાયગામથી લઈ જવા પડે કોસબાડ સુધી। એટલે ભાડું તો તેવી જ હોય। પેસેન્જરને બી તકલીફ, અમને બી તકલીફ। वर्षापासून तो खड्डा तसाच पडलेला आहे, रस्ता दुरुस्त नाही झालेला आहे आणि आता पावसाचे दिवस आहेत तर तिथं एवढं पाणी साचलेलं असते ना की लोकांना पायी येण्या जाण्यासाठी किंवा बाईकवाले तर एकच लाईन चालू असते। म्हणजे समोरून येत असतील तर एका साईडचे ना थांबावं लागते, नाही तर पाणी वगैरे उडते। आणि आम्ही रिक्षा चालक आहोत तर गाडी चालवली तर एखाद्याच्या अंगावर पाणी वगैरे उडलं तर त्याच्यामुळे खूप वाद होतो। आणि जे पायी चालत जाणारे आहेत तर ते काय करतात, पाण्यातनं न जाता रेल्वे ओलांडून जातात। तर असे कित्येक तरी तिकडे खूप हे झालेले आहेत, अपघात झालेले आहेत आणि परत असे होण्याचे चान्सेस पण जास्त आहे। लोक काय करतात की रेल्वेवरनं पायी चालत जातात, तर तिकडे प्रशासनाने लक्ष देणे खूप गरजेचे आहे। एकंदरीत प्रशासनाची उदासीनता आणि नागरिकांचा संताप या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी प्रशासनाकडे तातडीने स्थायी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। अन्यथा भविष्यात एखादा गंभीर अपघात घडल्यास जबाबदार कोण असा थेट सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। तर संबंधित प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।